श्रीराम जय जय राम। नाम व विकल्प। नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते। याला काय करावे अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो, पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही। मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात। विकल्प हे अति सूक्ष्म आहेत, त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे। तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम। एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करील असाच उपाय करणे जरूर असते। बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही। बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येतो, त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात, म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोहोचली असे ठरते। तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता हे सुचिन्ह आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली मिळाली अशा जाणीवेने जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा, हाच त्याला उपाय। नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती शासंक असते, पण आपण सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी होतात। कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते। आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही। शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा। विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले। आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच, पण आपण आपले चालणे चालू ठेवावे। तसे विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये। पण गंमत अशी होते की वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी तो मुद्दाम खा करतो आणि आपले लक्ष वेधतो। अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो। त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे, पण आपले नाम सोडू नये। शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या, म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालील। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते। आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरविले की आपली वृत्ती निशंक होते। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 13। विषय शांतीचा मार्ग बाहेर नव्हे आत शोधा। आजचा माणूस शांती शोधतो आहे, पण जिथे शोधतो आहे तिथेच समर्थ रामदास स्वामी म्हणतात इथे ती मिळणार नाही। समास 2 दशक 13 मध्ये समर्थ माणसाच्या अस्वस्थ मनावर आणि खोट्या समाधानावर प्रकाश टाकतात आणि खरी शांती कुठे आहे हे स्पष्ट करतात। अशांतीचे मूळ कुठे आहे? आज आपण म्हणतो परिस्थिती चांगली नाही, माणसं बदलली, काळ खराब आहे, पण समर्थ विचारतात खरंच अशांती बाहेर आहे का? समर्थ सांगतात अशांतीचे मूळ आहे
असंयमित मन, अतृप्त इच्छा, सतत तुलना, अपेक्षांचा भार. बाहेर सगळं ठीक असतानाही मन बेचैन असते, कारण मन स्वतःशीच भांडत असते. बाह्य सुख आणि अंतर्गत शांती. समर्थ येथे स्पष्ट भेद करतात. सुख बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून, शांती अंतःकरणाच्या स्थितीवर अवलंबून. सुख मिळालं की आनंद, पण तो टिकत नाही, कारण लगेच पुढची इच्छा उभी राहते. समर्थ सांगतात, जिथे इच्छा संपत नाही तिथे शांती टिकत नाही. 3. मनाची चंचलता, शांतीचा शत्रू. या दशकात समर्थ मनाच्या स्वभावाचे सूक्ष्म वर्णन करतात. मन एका गोष्टीवर टिकत नाही, सतत भूत भविष्यामध्ये धावते, वर्तमानात थांबत नाही. यामुळे चिंता वाढते, भीती वाढते, असमाधान वाढते. समर्थांचा इशारा, मन जिथे धावते तिथे दुःख घेऊनच जाते. 4. समाधान म्हणजे काय? समर्थ समाधानाची वेगळी व्याख्या देतात. समाधान म्हणजे सर्व काही मिळणे नव्हे, परिस्थिती आपल्या मर्जीत असणे नव्हे. समाधान म्हणजे जे आहे ते पुरेसे आहे, अशी बुद्धिस्थिती. ज्याला पुरे कळते तोच खरा सुखी. 5. शांती आणि विवेक यांचा संबंध. समर्थ सांगतात, शांती ही ध्यानानेच येते असे नाही, ती विवेकातून येते. विवेक सांगतो, सर्व काही क्षणभंगूर आहे, बदल अटळ आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही हे समजले की मन आपोआप सैल होते. 6. अध्यात्मातील शांती. समर्थ ठामपणे सांगतात, जप, पूजा हे सगळे असूनही जर मन अस्वस्थ असेल तर काहीतरी चुकते आहे, कारण शांतीशिवाय अध्यात्म अपूर्ण आहे. खरी आध्यात्मिक प्रगती मन हलके होण्यात दिसते. 7. संसारात राहून शांती कशी मिळवावी. समर्थ व्यावहारिक मार्ग दाखवतात. अपेक्षा मर्यादित ठेवा, तुलना टाळा, हे कायम नाही हे आठवा, वर्तमानात जगा, रोज थोडा वेळ शांत बसा. संसार सोडावा लागत नाही, मनाचे ओझे सोडावे लागते. 8. आजच्या काळातील शांतीचा अभाव. आज गती वाढली आहे, माहिती वाढली आहे, पण स्थैर्य कमी झाले आहे, मन अधिक अस्थिर झाले आहे. समर्थांचा आजचा संदेश, जाणीवपूर्वक शांतता निर्माण करा, नाहीतर अशांती आपोआप येते. उपसंहार. दासबोध समाज 2 दशक 13 आपल्याला शिकवतो, शांती बाहेर मिळत नाही, ती आत उगवते. इच्छा कमी झाली की समाधान वाढते, विवेक जागा झाला की मन शांत होते. समर्थांचा अंतिम संदेश, ज्याचे मन स्थिर त्याचे जीवन स्थिर. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.